चडवेल येथील विश्रामगृह बंद अवस्थेत पडून साक्री तालुक्यातील चडवेल येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे 1982 पासून विश्रामगृह स्थापन झाले होते, परंतु ते विश्रामगृह गेल्या 20 वर्षापासून धुडखात पडून आहे। तरी प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी चडवेल येथील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती परिसरातील सरपंच व चडवेल, कोरडे, सिद्धबन, पन्हाडी, वालवे, विटावे येथील ग्रामस्थांनी केली। तसेच परिसरात सुजलून कंपनी व कंपनीचे मोठ्या संख्येत पवनचक्की असल्याने पवनचक्क्याचे मालक, उद्योजक व अधिकारी हे आपल्या पवनचक्की देखभालीसाठी शासकीय अधिकारी येत असतात, तरी त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने व तालुक्यातील उद्योग व्यवहार हे चडवेल येथून होत असतात। परिसरात येणारे उद्योजक यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। तरी चडवेल येथील शासकीय विश्रामगृह दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे। या मागणीकडे खासदार गोवाल पाडवी, साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडून मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। नंद वैभव न्यूज साठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार, साक्री।